मी ना आत्ता पाचपाखडीला आहे, रोडवरच आहे, सर्व्हिस रोडला. तर इकडे एक छोटासा स्टॉल आहे, ब्रदर्स शिवा कॅफे. आणि इथे ना आत्ता ॲक्च्युली नवीनच ओपन झालं आहे आणि इथे व्हरायटी मिळते तंदूर वडापावची. इकडे पण मस्त, आणि इथे समोरच प्रिपेअर करतात. इथे इकडे फ्राय करतात आणि इकडे तंदूर करतात. तर मी घेतलाय बाईट, तुम्हाला दाखवते. दिसायला मस्त आणि वास पण मस्त येतो. हा कुठला आहे? पण हा तंदूरवाला नाही आहे. अच्छा, हो का. बेसिक आहे हा, विदाउट तंदूर आहे. तंदूर दुसरीकडे. इकडची बेस्ट गोष्ट काय माहिती आहे का, त्यांनी हँडग्लोव्स घातले, हायजीन मेंटेन केलं आहे आणि प्रॉपर आहे, म्हणजे असं क्लीन आहे सगळं. इकडे पण बघा किंवा इकडे पण बघा. हा कुठला बनतोय? हा तंदूर चीज मसाला. आमच्याकडे व्हरायटी ऑफ सॉसेस आहेत. ऑलमोस्ट सगळे सॉसेस गेलेत. सॉस ओ गॉड, एवढे सॉसेस प्लस त्याच्यावर ग्रेटेड चीज. हे खूप मजबूत हेवी होणार आहे. आणि हे 60चं आहे ना, 60 रुपीजचं. 65. म्हणजे आत स्टफिंग आहे ते वडापावचं जे असतं वड्याचं त्याचं. व्हेजिटेबल. ओके. हां, बार्बेक्यू सॉस. ओके. टेम्पलिंग दिसतंय. आता आपण याला परत पुन्हा एकदा तंदूर करायला ठेवलाय, पूर्ण वडापाव. वरती अमूल बटर. हाँ, ये कैसे भूल सकते हैं, देसी घी, अमूल बटर लावला है. अगेन बार्बिक्यू सॉस. ओके, सो आम्ही ना पुढे आलो. थोडंसं लाईटचा इश्यू होता, तिथे अंधार होता. तर त्या छोट्याशा स्टॉलचं नाव आहे ब्रदर्स शिवा कॅफे. 2 भाऊ मिळून चालवतात. ऑफकोर्स नावानं कळलं. तर त्यांनी हा मला रिकमेंड केला. तंदूर चीज वडापाव आहे, ज्याच्यात मी जेव्हा शूट करत होते तेव्हा खूप भरभरून लोडेड गोष्टी बघितल्या मी. आणि ॲक्च्युली वडापावचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. सो बेसिकली ह्याच्यात ना भरपूर असे सॉसेस आहेत. तुम्हाला बघायचं, तुम्ही इथे बघू शकतात. खूप स्टफिंग येतात, त्यांनी खूप काय काय ॲड केलं. खूप सारे सॉसेस होते, 3-4 तर आरामात सॉसेस टाकले. प्लस कॅप्सिकम, कांदा वगैरे आहे, तो स्टफ वडा त्यात केला आणि पुन्हा भट्टीमध्ये त्या तंदूरवर टाकला. आणि मला वाटतं आहे की हा खूप अमेझिंग होणार आहे. वडापाव नाही लागणार आहे, हा बर्गर स्टाईल सॉर्ट ऑफ वाटतं आहे मला हे. तर मी खाऊन बघते. आणि पॅटी ना, ती दिसली छोटी ना, तरी मला वाटतं आहे की त्याला असं मस्त जाडसर कोटिंग आहे. बघूयात. आणि त्यात बटाट्याचंच भाजी आहे, जे वडापावमध्ये असते ती. बघू. आमची रील बघून आलेली. सो दिस इज माय फर्स्ट टाईम टू ट्राय दिस. पण ही पॅटी आता मी सगळं पर्दाफाश करते या पॅटीचा. ह्या पॅटीमध्ये ना भाजी आहे, तर त्या भाजी मला नाही कळते काय कशी आहे. म्हणजे वडापावसारखी दिसत नाही मला. ही जी भाजी आहे ना, वडापावची भाजी नाही आहे. ह्यातलं स्टफिंग थोडं डिफरंट आहे. मला कळत नाही आहे कारण सगळे फ्लेवर्स मिक्स झालेत. बट जे पण लागतं ना ते अमेझिंग लागतं आहे. और देशवाला घी भी आहे, देश का बटर, अमूल बटर. नॉन स्पॉन्सर्ड, बट खूप सारं घी बटर टाकलं आहे.
आणि खूप मस्त लागतं यार. माझ्याकडनं एवढं नाही, खूप लोडेड आहे. 65 रुपीजमध्ये तुम्हाला एवढं मोठं बर्गर मिळतं आहे. बर्गरच म्हणायला लागेल, वडापाव नाही आहे हा. वेस्टर्न स्टाईल वडापाव आहे, बट यम. तर मी आता पाचपाखडी एरियामध्ये आहे ठाण्यातल्या. हे जे होतं ते ठाण्यातल्या पाचपाखडी एरियामधलं सर्व्हिस रोड तिकडचं आहे. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, पण एनिवे मी अजून पाचपाखडीतले काही फूड ट्रक्स किंवा स्टॉल्स कवर करते. तर स्टे ट्यून्ड. ओके, सो इंस्टाग्रामवर मी चिप्स जंक्शन पण बघितलेलं. तुझं नाव अक्षय आहे. अक्षय चालवतो हे चिप्स. सगळे कस्टमाइज करून मिळतात. सो बेसिकली इकडे चिप्स ठेवलेले आहेत आणि तो ह्या बॅगमध्ये, चिप्सच्याच बॅगमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकतो, सॅलड टाकतो, सॉसेस टाकतो आणि कस्टमाइज करून देतो. कस्टमाइज म्हणजे त्याच्याकडे मेन्यू आहे, त्यात तुम्हाला कुठलेही, आता मी जे घेतलं त्यात तुम्हाला कुठलेही 3 सॉसेस तुम्ही ॲड करू शकतात. आणि हे आहे पाचपाखडीमध्येच, प्रशांत कॉर्नर समोर आहे माझ्या. तर प्रशांत कॉर्नरच्या एक्झॅक्ट समोर थर्सडे टू संडे असतो. तर आता मी ही बॅग कस्टमाइज करून घेते. मी ब्लू लेस घेतलं आहे. तर आता ह्याच्यात तू काय काय टाकलंस? मी ह्याच्यात टॅमॅटो टाकलाय, बीट टाकलाय, कांदा टाकलाय आणि काकडी टाकलाय. हा प्लेन मेव आहे. हा चीज जलेबी. हा तंदूर आहे. ही कॉन्सेप्ट खूप ठिकाणी आली आता आणि हे मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण तर आता हे खाऊन तर मला वाटतं अजून लोडेड. अच्छा, कॉर्न पण टाकला त्याने. आणि छोटूसा स्टॉल आहे, तुम्हाला लगेच दिसेल प्रशांत कॉर्नरच्या इकडे असाल तर. ह्याची कॉस्ट 70 रुपीज आहे ना? हां, हे 70 रुपयाचं आहे. ओ भाई साहब, ब्लेजमध्ये तर फुसका माल असतो. आता ही बॅग किती हेवी वाटते. चिप्स नावाला असतात आणि ह्याने मला फुल भरून दिलं आहे, एकदम मस्त लोडेड. हे ॲक्च्युली फास्ट फूड कम सॅलड सॉर्ट ऑफ ऑप्शन आहे. आणि यार एवढं लोडेड आहे ना, त्याने चिप्स सगळे स्मॅश केले आणि खूप सारे सॉसेस आणि कॉर्न आणि सॅलेड, कांदा बिंदा सगळं ॲड केलं आहे. व्हेरी टेम्पटिंग आहे. तोंडाला ऑलरेडी पाणी सुटलं आहे. अमेझिंग. सो त्याकडे भरपूर सारे चिप्स आणि कुरकुरेचे ऑप्शन आहेत, पण हे बेस्ट सेलिंग आहे, ट्रेंडिंग आहे, कारण हे जे मॅजिक मसाला आहे ना लेसचं, एनी टाईम बेस्ट आहे. आणि त्याच्याबरोबर हे सॉसेस आणि हे सॅलेड जे मसाले आणि ते सगळं यूज केलं ना, एक नंबर आहे. चकण्यासाठी बेस्ट आयटम आहे, मजावाला आयटम आहे, एकदम मस्त. फक्त सॉगी होणारा आयटम आहे, तर तुम्हाला लवकर लवकर संपायला लागेल सगळं कार्यक्रम, कारण नंतर मग सॉगी होईल. आणि आता मजा येते खायला, जरा क्रंची आहे, टँगी आहे, स्पायसी आहे, सगळे फ्लेवर्स येतात आणि कांद्यामुळे तर भारी टेस्ट आली. मी आत्ता आहे अमूल दाबेली पाचपाखडी एरियामध्येच आहे. आता समोर माझ्या थंबी आहे, अप्सरा आहे, प्रशांत कॉर्नरच्या लाईनमध्येच. तिकडून तुम्ही सरळ आलात ना तर एक गल्ली दिसेल, त्या गल्लीच्या कॉर्नरलाच हे भैया असतात अमूल दाबेली. स्टफिंग किती संपलं आहे. आप कितने बजे से रहते हो यहाँ पे? 5 से 10. 5 संध्याकाळी 5 ते 10 रात्री असतात इकडं. फास्ट बघ किती गेलं. हो भाई. आणि नेहमी क्राऊडेड असतं. एनिवे आता लेट झाला आहे, तुम्ही ह्याच्यावर नका जाऊ, इथे गर्दी नाही आहे, खूप गर्दी असते. ऐसा रहता है, अभी थोड़ा शांत हुआ है. गर्दी रहते हैं. गर्दी रहता है, पता है ना, मैं तो आती हूँ, काफ़ी टाइम आई हूँ मैं. मेरा हस्बैंड चटोरा है ना, इधर ही आता है हर टाइम. आता एवढा कांदा ऑलरेडी होता, तर त्यांनी परत कट केला, कारण मला माहिती आहे रात्रीचे इथे कस्टमर येतात, आम्ही जाता किती वेळा आलेलं आहे. आणि परत काढली एक टिक्की अमूल बटर. आज तो बटरी बटर खाना है बघा. ओ भाई,
तापायला ठेवलंय आणि मस्त, अरे वास एवढा मस्त येतो ना, मग ते वासानेच अट्रॅक्ट होऊन लोक इकडे येतात. तुम्हाला काय वाटलं? हा बनवतो ना. त्यांना वाटलं मी फक्त व्हिडिओ बनवते, बनवलीच नाही दाबेली. बनवले लगेच. अपना हाथ कैसा चलता है, सट 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 ना भैया. चाहिए क्या औरत को? आली मगाशी वो भैया भूल गए थे बनाना, अभी मैं भूल गई लेना. मस्त बटरमध्ये थपथपलेली दाबेली आली आहे. हे खूप जुनं आहे, जसं मी बोलली. आता मी डायरेक्ट खातेच, कशाला वेळ घालवू. मस्त क्रिस्पी केलं आहे आणि लोडेड स्टफिंग या वरच्यावरनं लावून दिलं आहे. बघा किती मस्त आहे मसाला, आणि प्लस शेंगदाणे दिले आहेत मसालेवाले, आणि कांदा वगैरे दिला आहे. तर ऑलरेडी आहे. तर जनरली त्याचा मसाला असा बाहेर असेल ना, असं डिप करून खातात. हे बघा असे हे शेंगदाणे चिटकले पाहिजे असे. दाबेली असावी ना तर अशी असावी. एवढा मोठा बाईट घेतलाय मी, आणि याच्यातले मसाले असे भारी आहेत ना. तिखट पण तेवढंच आहे, स्पाइस लेवल मेंटेन आहे, गोड पण तेवढंच आहे. उगाच थोडी 17 वर्ष झाली यार, काहीतरी देतो ना मस्त. शेवटची प्लेस राहिली आहे जी आम्ही नेहमी त्याला विजिट करतो आणि आमची मोस्ट फेवरेट प्लेस आहे. तर ते आता आहे की नाही ओपन मला माहिती नाही, कारण खूप लेट झालेलं आहे ऑलरेडी. आता जाऊन बघूयात. चलो चलो, अब आ गई हूँ मैं मेरे फेवरेट स्पॉट पे. तर ही ना पाचपाकड्याची खाऊ गल्ली म्हणून ओळखली जाते. तर तुम्ही पाचपाकड्यात आलात किंवा हरिनिवासला आलात ना, हरिनिवास सर्कल कोणाला पण सांगितलं, ते फुलांची शॉप्स लागतात. त्याच्या समोरच मोमोज स्टीम अँड हॉट नावाचा एक छोटासा स्टॉल आहे, आणि हा त्याचा मेन्यू आहे, आणि फुल हाफ आणि रिजनेबल कॉस्टमध्ये मिळतात. हे इकडे सगळे स्टीम आणि सगळे मोमोज ठेवलेले असतात. मग तुमच्या ऑर्डरनुसार तो फ्राय करतो, आणि ते चटणी वगैरे मस्त असतात. बघा आले माझे चिकन अचारी 4 पीसेस, हे हाफ आहे. आता मी हे खाऊन तुम्हाला सांगतेच. तर हे बघा माझे मोमोज आलेले आहेत. ह्याचं नाव आहे चिकन अचारी मोमोज, आणि हे 55 रुपीजचे आहेत. आणि माझे आणि चिन्मयाचे मोस्ट फेवरेट मोमोज आहे ठाण्यामधले तरी, कारण आम्ही असंच खात असतो, म्हणजे असंच टाईमपास म्हणून. पण कधी आलो समोर दिसलं, क्रेविंग झाली, घेतो लगेच. सो हे हाफ प्लेट आहे, तुम्ही फुल प्लेट पण खाऊ शकतात. आणि हे फेवरेट आहेत आमचे, म्हणजे बाकीचे पण व्हरायटीज आहेत त्याचे. कुरकुरे मोमोज पण अमेझिंग असतात, तुम्ही ते पण ट्राय करू शकतात. आणि ह्याचे चटणी तर भारीच असते, आणि याचा शेप आणि साईज पण खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. चटणी एवढी लागली, ओ माय गॉड, खायला मजा येणार आहे यार. हे मोमोज किती अमेझिंग आहे, म्हणजे मला काही नसेल ना तर मी ह्या मोमोजवर माझा दिवस काढू शकते, इतके अमेझिंग आहेत. ह्याचं स्टफिंग जे आहे ना चिकनने फुल्ली लोडेड आहे. तुम्हाला बघायचं, तुम्ही बघू शकतात. असं नाही की कोटिंग खूप आहे, कोटिंग पातळ आहे, आणि ह्यातलं स्टफिंग खूप जाड आहे. आणि त्याच्यात ना अद्रक लसूण आणि त्याचे जे सिक्रेट मसाले आहेत, मला नाही माहिती काय, पण ते मॅश चिकन, त्याच्यात तो कांदा लागतो आहे असा थोडासा क्रंची, अद्रक लसूणची टेस्ट येते, आणि थोडेसे चायनीज मसाले. अमेझिंग आहे. तुम्ही जर ठाण्यात आलात, पाचपाकडी एरियामध्ये असाल ना, हे ट्राय करणं तर मस्ट आहे. आता आम्ही सगळे पाचपाकडी एरिया कवर केली आहे. तर त्यात प्रत्येक पदार्थ वेगळा, असं नाही की वडापाव तो वडापावच ट्राय केला, मोमोजच ट्राय केले. सगळे पदार्थ आम्ही ट्राय केलेत, आणि त्यातला सगळ्यात बेस्ट जो फर्स्ट रँकवर आहे मला वाटतं तंदूर वडापाव आहे. आफ्टर दॅट मला वाटतं की मोमोज बेस्ट आहेत, ते तुम्ही ट्राय केलेच पाहिजे. त्यानंतर येतं दाबेली, आणि त्यानंतर येतो तो चक्रा जो मी त्या बॅगमध्ये घेतला होता लेसच्या. सगळे पदार्थ अमेझिंग आहे, मस्त आहे एकदम. तुम्ही या ठाण्यामध्ये असाल तर ठाण्यामधल्या लोकांनी ट्राय करा नक्की. बाहेरून कोणी येत असेल तर तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे. चलो, माझा ब्लॉग संपला, बाय.